वाव, ग्रेट. राया चल ना. हिचा इशय तर आता सोडूनच दिला पाहिजे. ही जरा बरी वाटतीये. रंजे काय करतेस ग? रायाच्या लग्नासाठी पोरगी बघतीये. आता आपण पाहिलेल्या पोरीनं नकार दिला, आता ह्यातलीच एखादी निवडायला पाहिजे. अगं पर मग सोपान आणि आशाच्या भरोश्यावर राहून काय उपयोग आहे का? काल ती आशा काय सांगून गेली विसरलीस व्हय? मला नाही वाटत कृष्णाच्या आणि रायाच्या लग्नाला आशा तयार होईल. आपण आपलं बघूया. अगं रंजे असं कसं म्हणतेस आपलं आपण बघू? एवढे सहज कोण पोरगी देणार आहे रायाला? अगं त्या सोपानला तरी काही सोपं आहे व्हय आशीला समजावणं? आपण जरा त्याला येळ द्यायला पाहिजे. येळ? किती वेळ द्यायचा? आधीच लई येळ झालाय. रंजे तू मला फक्त 7 दिवस दे. ह्या 7 दिवसात जर आशा आणि कृष्णा लग्नाला तयार नाही झाल्या तर मग तू म्हणशील तसं करू आपण. पर मला फक्त 7 दिवस दे. ठीक आहे, तुझा हट्टच असेल तर दिलं तुला 7 दिवस. पण ह्या 7 दिवसात जर ती ऐकली नाही तर ह्या पुढे त्या कृष्णेचा विषय मी सोडून दिला. हा, ही गुली तशी येळच येऊन देणार नाही. तू फक्त बघच काय करते. वेलकम सर, प्लीज या. Thank you. Let me do the honor for her. Be seated. Okay? Have you liked the place? आवडलं हॉटेल तुला हे? हा, चांगलंय. मला नेमकं काय विचारणार असतील? का बोलवलंय मला इथं? एक्सक्यूज मी सर, ऑर्डर प्लीज. कृष्णा, तुला हवं ते ऑर्डर करू शकतेस. एक कॉफी. कोल्ड कॉफी या रेगुलर? You can give us regular coffee. Okay, thank you very much, sir. Thank you. मिस कृष्णा, काय झालं? तुम्ही इथे आल्यापासून काहीतरी टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटतंय. तुम्हाला माझी भीती वाटतेय का? आय मीन, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर आपण जाऊ शकतो लगेच इथून. हो, नाही सर, असं काही बी नाही बघा. ओके, ग्रेट. मग आपण बोलूया का? हा. वेलकम सर. राया, या हॉटेलचा क्लासच वेगळा आहे. राया चल आपण तिथे आत बसूया. चल चल ना. थांब. का? आतमध्ये नको, आतमध्ये दिसणार नाही. काय दिसणार नाही? अगं ते आतमध्ये अंधारले आहे ना, जेवताना दिसणार नाही. आणि दारू बी पितात लोक. आतमध्ये नेऊन काय करणार तुला? कम ऑन यार, एवढं काय त्यात? आत काय बाहेर काय सेम असतं रे. चल ना. ते बघ तिथं टेबल चांगला आहे, तिथं बसू. तिथे मिस कृष्णा, तुम्ही काही म्हणा पण तुमच्याकडे एक वेगळं स्किल आहे. म्हणजे तुम्ही हुशार आहातच, पण त्या बरोबरीनच तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा, खरेपणा
तुमच्या चेहऱ्यावर लगेचच जाणवतो. आणि कदाचित म्हणूनच की काय तुमचं प्रेझेंटेशन उत्तम होत असणार. अहो, कारण हायली एज्युकेटेड किंवा हायर डिग्री असणाऱ्यांची सुद्धा प्रेझेंटेशन देताना बोबी वळते. आय गेस तुम्ही कॉफीमध्ये साखर घालायला विसरलाय. सॉरी. हो, सॉरी काय त्यात. हो, माझंही झालं होतं एकदा. आणि आता काय तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायला लागेल. म्हणजे अशा वातावरणात तुम्हाला आता सतत यावं लागणार ना. नाही, डोंट वरी, मी सगळं सांगीन वेळ आल्यावर. आणि घाई काय, सावकाशीने बोलूया. सध्या तरी तुम्ही तुमची कॉफी एन्जॉय करा. मला वाटलं नव्हतं तू माझा रुसवा काढण्यासाठी मला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणशील. आणि आज मी पहिल्यांदाच. लक्ष कुठे आहे तुझं? आज मी पहिल्यांदाच तुझ्यावर एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आले ना. तसं डॅड मला नेत असतात सतत मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये. आणि मुंबईमध्ये तर मी 5 स्टार हॉटेलमध्ये चायनीज शिवाय जेवतच नाही. राया, मी आज खूप खुश आहे. मला माहितीये मी रडलेले रुसलेले तुला आवडत नाही, म्हणूनच तुम्हाला खुश करण्यासाठी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन आलास ना. किती प्रेम करतोस रे माझ्यावर. ऑर्डर प्लीज. हो हो. राया, राया. हा, बोल की. मगाचपासून मीच बोलतेय. ऑर्डर सांग ना त्यांना. हा, ऑर्डर. तुला काय पाहिजे ते ऑर्डर कर. खरंच किती भारी आहेस तू. एक स्वीट कॉर्न सूप, एक मसाला पापड, एक तवा पुलाव, वेज स्प्रिंग रोल, ग्रीन सॅलड और एक वेज फ्राईड राईस. आणखीन काय माणसं येणार आहेत का जेवायला? नाही, हे सगळं माझ्यासाठी आहे. आणि त्या बाजूच्या टेबलवर जे आहे ना ते एक प्लेट आणा. हा. आणि त्या बाई जे खात आहेत ना ती पण एक प्लेट आणा. आणि त्या बाउल मध्ये काय होतं? ते बाउल आहे मॅम हात धुवायला. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. ते जेवणानंतर आणा. आणि अजून काही असेल तर मी तुम्हाला सांगते. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच. तुमचा विश्वास बसणार नाही मिस कृष्णा, पण विधातेंसोबतचं डील मी ऑलमोस्ट कॅन्सल केलं होतं. कारण मला रायबान विधातेंनी जे प्रेझेंटेशन दिलं ते अजिबात आवडलं नव्हतं. आणि यांच्या बरोबर काम करायचं नाही हे कन्फर्म होतं. पण त्या दिवशी तुम्ही अचानक आला आणि सगळं वातावरणच बदलून गेलं. अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन मी पहिल्यांदाच पाहिलंय. म्हणजे खरं सांगतो, विधाते इंडस्ट्रीजसाठी तुमच्या रूपानं त्यांना एक हिरा सापडलाय, तोही कोहिनूर. सर, एक प्रश्न विचारू का? हा, मला नेमकं कोणत्या कामासाठी बोलवलं हे सांगाल का? नाही म्हणजे तसं नाही, मी ते राया सरांना सांगून आली आहे. म्हणजे वर्किंग आवर मध्येच आली आहे ना मी, तर 1 तासाभराची सुट्टी काढली. मला परत जावं लागेल माघारी, म्हणून. तुम्ही खरोखर एकमेव अशा आहात की ज्यांचं कौतुक चालू असताना मध्येच ते सगळं थांबवून तुम्ही कामाचा विषय बोलताय. म्हणजे अहो, लोकांना खरं तर हे हवं असतं की कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, कुणीतरी कौतुक करावं. पण तुम्ही खरंच वेगळे आहात. बघा, मी परत तुमचं कौतुक करायला लागलो. एवढं हसणं चाललंय म्हणजे यांची चांगलीच गट्टी जमलेली दिसते. एनिवेज, सॉरी मी तुमचा जरा जास्त वेळ घेतला. पण त्याचं काय आहे, मी काही गोष्टी थेट बोलण्यापेक्षा त्या गोष्टींमागची कारणं पटवून देणं जरा जास्त महत्वाचं समजणार आहे. म्हणजे काय होतं, त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचे ॲसेट्स कळतात, त्याचं स्किल कळतात, किंवा त्याचं कॅलिबर कळतं. कधी कधी दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात आपल्याला काय हवंय, काय नकोय हे समजायला सुद्धा बऱ्याचदा त्याचा उपयोग होतो.
आता थेट मुद्द्यावर येतो. म्हणजे तुम्ही टॅलेंटेड आहातच आणि मला माझ्या आजूबाजूला टॅलेंटेड लोक असलेला आवडतात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शक्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करावी आणि तेही ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत काम करावं. ह्यांचं नक्की काय चाललंय? ही कधी हसती कधी टेन्शन मध्ये दिसती, असं काय बोलतायत दोघं? हा वेटर कधी येणार आहे ऑर्डर घेऊन? खूप भूक लागली आहे. राया, राया. हा बोल की. मगासपासून मीच बोलतेय, तुझं लक्ष कुठे आहे? कधीपासून बघते, तू आल्यापासून तिथे मागे बघतोय. काय तिथे मागे? कुणी आहे का? मीच बघते. अगं नाही नाही, अगं मी तुझ्यावर चिडलोय ना म्हणून बोलत नव्हतो. खरं ना? हा खरंच की. हा आलं जेवण. हा. अगं एवढं सगळं कोण खाणार आहे? आपण. त्यांचं काय बोलणं चाललंय ऐकायला पाहिजे. काय म्हणालास? अगं हे कसं बनवतात ते आपल्याला कळलं पाहिजे की. कशाला? कधी खाऊसं वाटलं तर आपण इथे येऊ ना परत खायला. होय. बर तू खा, मी हात धुवून आलो. May I help you, sir? आय काय शोधताय का? इकडे. ओके. अहो कसं सांगू तुम्हाला, जगात एक नंबरचा प्रयत्न केला अशाला समजून सांगायचा, पण पाक तिचं डोकं कामातनं गेलंय. काही केलं तरी मानाय तयार नाही बघा. आता मला सांगा, एवढा मोठा स्पीड ब्रेकर मध्ये असताना माझी गाडी कृष्णापर्यंत कशी पोहोचल? बर, मग तो कागद? अरे कर्जाचा हिशेब लिहिलेला कागद त्यो आण इकडं. आता कृष्णीन रायाचं लगीन विसरून जा आणि त्या कागदावर जी तारीख लिहिली का नाही त्या तारखेला तुझं समद कर्ज फेड. अहो ही काय, मी एवढं कर्ज कसं 10 दिवसात फेडणार? ती तुझं तू बघ. कर्ज फेडायची चांगली संधी मी तुला दिली होती, पर ती बी तू हातातनं घालवलीस. त्याच्यामुळं आता काय बी झालं तरी ह्या 10 दिवसात तू समद कर्ज फेडायचंस. अहो नका हो नका असं करू, मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, पण एवढ्या कमी वेळात मी एवढी मोठी रक्कम नाही जोडू शकत. पैसे घेताना नाही कळलं तुला? भाऊसाहेबांच्याकडे काय पैशाचं झाड आहे वीर? म्हणजे राया आणि कृष्णीचं लगीन लावून द्यासाठी तुला प्रयत्न बी करायचं नाही, तुला कर्ज बी चुकत करायचं नाही. मग तू काही ह्या घरचा जावई हायस वीर, तेव्हा तुझं लाड पुरवायला. हा आणि एक गोष्ट, अरे
त्या गाडीचं प्रकरण तर भाऊसाहेबांपातूर गेलं बी नाही अजून. त्यासनी जर कळलं का नाही तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. अहो असं नका हो करू. मला लय गरज आहे या नोकरीची. माझ्या डोसक्यावर लय कर्ज आहे आणि माझी ही नोकरीच गेली तर मी एक कर्ज कसं फेडणार? तुम्हाला कसं सांगू, इकडं आड आणि तिकडं हिरा अशी अवस्था झाली माझी. कुकुली मावशी, मला थोडा अजून वेळ द्या. मी आशा आणि कृष्ण सगळं बोलून घेतो. ते तुझं तू ठरव काय करायचं ती. पर ह्या 10 दिवसात तू जर समद पैसे नाही आणून दिलंस तर 11व्या दिवशी तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. लय लाड झालाय तुझा, पर आता नाही. बघतीच मी आता तू कसा आशीला आणि कृष्णेला लग्नासाठी तयार करत नाहीस ती. गुली 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 गुली. बघा, विचार करा. तुम्हाला जर 1 लाख रुपये पगार कमी वाटत असेल तर मी आणखी वाढवू शकतो. शिवाय ऑफिसला यायला आणि घरी जायला एक प्रायव्हेट कार सुद्धा असेल आणि अदर सर्व्हिसेस सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू. मला मनापासून वाटतंय की तुम्ही ही ऑफर स्वीकारावी. अहो सर, तुम्ही असं एकदम विचारल्यामुळं मला काही सुधारणच झालंय बघा. मला काहीच कळना. मला थोडासा टाइम द्या ना, मी विचार करून तुम्हाला सांगते. हा लई मोठा निर्णय आहे बघा. येस, ऑफकोर्स. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मला सांगा. ठीक आहे सर. सर, मला उशीर होते, मी निघू का? हो हो, अगदी. म्हणजे काम महत्वाचंच आहे आणि मला तुमचं हे कामाचं डेडिकेशनच जास्त महत्वाचं वाटतं आणि आवडतं. कुठे गेले? गेले वाटतं. मिस कृष्णा, मला वाटतं तुम्ही माझ्या या ऑफरचा विचार कराल. ही अशी ऑफर ड्रीम असतं अनेकांचं आणि असंख्य हाय क्वालिफाईड लोक यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. तुमच्याकडे तर ही ऑफर स्वतःहून चालून आली आणि तुम्ही ही संधी हातची जाऊ देणार नाही याची खात्री आहे मला. हो सर, मी याचा नक्कीच विचार करेन आणि तुम्हाला लवकरात लवकर कळवेन. प्लीज डू दॅट. टेक युअर टाइम. बाय द वे, मी तुम्हाला ड्रॉप करू शकतो का हे सुद्धा तुम्ही विचार करून सांगणार आहात? नाही सर, असं काही नाहीये, पण मी रिक्षाने जाईन. नाही, म्हणजे मी त्याच रस्त्यावरून जातोय तर तुम्हाला वाटेत सोडलं असतं. नको सर, म्हणजे ती जरा बरोबर नाही वाटत. ओके, हरकत नाही. सिक्युरिटी, मॅडम साठी जरा एक रिक्षा बोलवता प्लीज. प्लीज. सो तुमचा विचार करून झाला आणि सगळं काही ठरलं की तुमचा डिसिजन कळवा मला. नक्कीच सर. थँक्यू. टेक केअर अँड नाईस मीटिंग. बाय. सेम इयर सर. टेक केअर.